ओम शांती. आज दिनांक 24/10/2020. बाबांचे महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही खरेखुरे परवाने आहात, जे आता क्षमावर अर्पण होत आहात. या अर्पण होण्याची स्मृती म्हणून ही दीपावली आहे. प्रश्न: बाबांनी आपल्या मुलांना कोणता समाचार सांगितला आहे? उत्तर: बाबांनी सांगितले आहे, तुम्ही आत्मे निर्वाणधाममधून कसे येता आणि मी कसा येतो, मी कोण आहे, काय करत आहे, कसे रामराज्य स्थापन करत आहे, कसा मुलांना रावणावर विजय मिळवून देत आहे. आता तुम्ही मुले या सर्व गोष्टीला जाणत आहात. तुमची ज्योत प्रज्वलित झाली आहे. गीत: तुम्हीच माता पिता. ओम शांती. गोड गोड आत्मिक मुलांनी गीत ऐकले. आत्म्याने या शरीराच्या कर्मेंद्रियांद्वारे गीत ऐकले. गीतामध्ये सुरुवातीला तर बरोबर आहे, शेवटी भक्तीचे अक्षर आहेत. तुमच्या पायाची धूळ आहोत. आता मुले पायाची धूळ थोडेच होतील, हेच चूक आहे. बाबा मुलांना बरोबर अक्षर समजावत आहे. बाबा येतात, पण तेथून जेथून तुम्ही मुले आली आहात ते निर्वाणधाम आहेत. मुलांना सर्वांचा येण्याचा समाचार तर सांगितला आहे. माझा पण सांगितला आहे की मी कसा येत आहे, येऊन काय करत आहे. रामराज्य स्थापन करण्यासाठी रावणावर विजय प्राप्त करवित आहे. मुले जाणतात की रामराज्य आणि रावण राज्य या सृष्टीवरच होते. आता तुम्ही विश्वाचे मालक बनत आहात. धरती, आकाश, सूर्य इत्यादी सर्व तुमच्या हातामध्ये येत आहे. तर म्हटले जाते, रावण राज्य सर्व विश्वावर आणि रामराज्य पण सर्व विश्वावर आहे. रावण राज्यामध्ये किती करोड आहेत, राम राज्यामध्ये थोडे असतात. मग हळूहळू वाढ होत जाते. रावण राज्यामध्ये वाढ फार होत आहे, कारण मनुष्य विकारी बनतात. रामराज्यामध्ये निर्विकारी आहेत. मनुष्यांची ही गोष्ट आहे. तर राम पण बेहदचे मालक, रावण पण बेहदचा मालक आहे. आता किती अनेक धर्म आहेत. गायन पण आहे की अनेक धर्मांचा विनाश. बाबांनी झाडावर पण समजावले आहे. आता दसरा साजरा करत आहेत. रावणाला जाळत आहात. हे हातचे जाळणे आहे. तुमची तर बेहदची गोष्ट आहे. रावणाला फक्त भारतवासी जाळत आहेत. परदेशामध्ये जिथे जिथे भारतवासी जास्त आहेत तिथे जाळतात. तो हदचा दसरा आहे. दाखवतात लंकेमध्ये रावण राज्य करत होते. सीतेचे अपहरण करून लंकेमध्ये घेऊन गेले. या हदच्या गोष्टी आहेत. आता बाबा सांगतात की सर्व विश्वावर रावण राज्य आहे. आता रामराज्य नाही. रामराज्य म्हणजे ईश्वराने स्थापन केलेले. सतयुगाला रामराज्य म्हटले जाते. माळा स्मरण करतात. रघुपती राघव राजाराम म्हणतात, परंतु राजारामाला आठवण करत नाही. जे साऱ्या विश्वाची सेवा करतात त्यांची माळा स्मरण करतात. भारतवासी दसऱ्यानंतर मग दिवाळी साजरी करतात. दिवाळी का साजरी करतात? कारण देवतांचा राज्याभिषेक होत आहे. राज्याभिषेकाच्या वेळी बत्त्या इत्यादी फार जाळतात. एकीकडे राज्याभिषेक, दुसरीकडे मग म्हणतात घराघरामध्ये दिवाळी. प्रत्येक आत्म्याची ज्योत प्रज्वलित झाली आहे. आता सर्व आत्म्यांची ज्योत विझली आहे. लोहयुग म्हणजेच अंधार आहे. अंधार म्हणजे भक्ती मार्ग. भक्ती करत आहेत. ज्योत कमी होत जाते. बाकी ती दिवाळी तर कृत्रिम आहे. असे नाही की राज्याभिषेक होतो त्यामुळे आतषबाजी करतात. दिवाळीच्या वेळी लक्ष्मीला बोलवतात, पूजा करतात. हे उत्सव भक्ती मार्गाचे आहेत. जो पण राजा गादीवर बसतो त्यावेळी त्याचा राज्याभिषेक करतात. धूमधाममध्ये त्याचा दिवस साजरा करतात. हे सर्व हदचे आहे. आता तर बेहदचा विनाश, खराखुरा दसरा होणार आहे. बाबा सर्वांची ज्योती जागवण्यासाठी आले आहेत. मनुष्य समजतात की माझी ज्योत मोठमोठ्या ज्योतीमध्ये मिळत आहे. ब्रह्म समाजी मंदिरामध्ये नेहमी ज्योत ठेवतात. समजतात की जसे परवाने ज्योतीवर चक्कर मारून समर्पित होतात, तशी आमची पण आत्मा आता मोठ्या ज्योतीमध्ये मिळून जाईल. यावर दृष्टांत बनविला आहे. आता तुम्ही अर्ध्या कल्पाचे आशिक आहात. तुम्ही येऊन एका माशूकवर समर्पित होत आहात. जळण्याची तर गोष्टच नाही. जसे ते आशिक माशूक असतात तर ते एकमेकांचे आशिक बनतात. इथे तर ते एकच माशूक आहेत. बाकी सर्व भक्ती मार्गामध्ये आठवण करतात. माशूक तुम्ही या तर तुमच्या बळी चढू. तुमच्याशिवाय आम्हाला कोणाला पण आठवण करणार नाही. आम्ही
हे तुमचे शारीरिक प्रेम नाही, त्या आशिक माशुकांचे शारीरिक प्रेम असते. बस एकमेकाला पाहत राहतात. पाहिल्याने जसे तृप्ती होऊन जाते. इथे तर एक माशुक, बाकी सर्व आशिक आहेत. सर्व बाबांची आठवण करत आहेत. जर कोणी निसर्गाला मानत आहेत तरी ओ गॉड, हे भगवान मुखातून जरूर निघते. त्या सर्व बोलत आहेत, आमचे दुःख दूर करा. भक्ती मार्गामध्ये तर अनेक आशिक माशुक आहेत. कोणी कोणाचे आशिक, कोणी कोणाचे आशिक. हनुमानाचे किती आशिक आहेत. सर्व आपापल्या माशुकचे चित्र बनवून मग आपसामध्ये मिळून बसून त्यांची पूजा करतात. पूजा करून मग माशुकला बुडवितात. त्यातून अर्थ काही पण निघत नाही. तिथे ही गोष्टच नाही. तो तुमचा माशुक नेहमीच गोरा आहे, कधी सावळा होत नाही. बाबा मुसाफिर येऊन सर्वांना गोरा बनवत आहेत. तुम्ही पण मुसाफिर आहात ना. दूर देशामध्ये येऊन येथे अभिनय करत आहात. तुमच्यामध्ये पण क्रमवारीच्या पुरुषार्थानुसार समजत आहेत. आता तुम्ही त्रिकालदर्शी बनत आहात. रचता आणि रचनेच्या आदिमध्ये अंताला जाणत आहात. तर तुम्ही त्रिकालदर्शी ब्रह्मकुमार कुमारी बनता. जसे जगद्गुरू इत्यादींना टायटल मिळत आहे ना, तुम्हाला हे टायटल मिळाले आहे. तुम्हाला सर्वात चांगले टायटल स्वदर्शन चक्रधारीची मिळते. तुम्ही ब्राह्मण स्वदर्शन चक्रधारी आहात का? बाबा शिवबाबा पण आहेत. शिवबाबा पण आहेत, कारण स्वदर्शन चक्रधारी आत्मा शरीराबरोबर असते. बाबा पण त्यांच्यामध्ये येऊन समजावत आहेत. शिवबाबा सुदर्शन चक्रधारी नसतात तर तुम्हाला कसे बनवतील? ते सर्वोच्च आत्मा आहेत. देहाला थोडेच म्हटले जाते. ते सर्वोच्च बाबा येऊन तुम्हाला सर्वोच्च बनवत आहेत. स्वदर्शन चक्रधारी आत्म्याशिवाय कोणी बनवू शकत नाही. कोणते आत्मे? जे ब्राह्मण धर्माचे आहेत. जेव्हा शूद्र धर्माचे होते तर जाणत नव्हते. आता बाबांद्वारे तुम्ही जाणले आहे. किती चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. तुम्हीच ऐकत आहात आणि खुश होत आहात. बाहेरच्यांनी हे ऐकले तर आश्चर्य खातील. ओहो, हे तर फार उंच ज्ञान आहे. बरं, तुम्ही पण असेच स्वदर्शन चक्रधारी बना. तर मग चक्रवर्ती राजा, विश्वाचे मालक बनाल. येथून बाहेर गेले तर खल्लास. माया एवढी बहादूर आहे, येथील येथेच राहते. जसे गर्भामध्ये मूल वायदा करून बाहेर येते, तरी पण तेथेच राहून जाते. तुम्ही प्रदर्शनी इत्यादीमध्ये समजवता तर फार चांगले चांगले म्हणतात. ज्ञान फार चांगले आहे. मी असा पुरुषार्थ करेन, असं करेन. बस बाहेर निघाले आणि तिथेच राहते. परंतु तरी पण काही ना काही प्रभाव राहतो. असे नाही की मग ते येणारच नाहीत. झाडाची वृद्धी होत राहते. झाड वृद्धीला प्राप्त होईल तर मग सगळ्यांना आकर्षण होईल. आता तर हा रौरक नर्क आहे. गरुड पुराणामध्ये पण अशा रोचक गोष्टी लिहिल्या आहेत. त्या मनुष्यांनी ऐकल्या आहेत, कारण काही भीती राहिली. यामध्ये निघाले आहे की मनुष्य साप, विंचू इत्यादी बनतो. बाबा म्हणतात, मी तुम्हाला विषय वैतरणी नदीमधून काढून क्षीरसागरामध्ये पाठवत आहे. मूळ तुम्ही शांतीधामाचे निवासी आहात, मग सुखधाममध्ये अभिनय करण्यासाठी येतात. आता आम्ही शांतीधाम आणि सुखधामाला जातो. त्या धामाची तर आठवण कराल ना. महिमा पण आहे. तुम्ही माता पिता. ते अपार सुख तर सतयुगामध्ये असते. आता संगम युग आहे. इथे शेवटाला त्राही करतील, कारण अति दुःख होत आहे. मग सतयुगामध्ये अतिसुख होईल. अतिसुख आणि अतिदुःखाचा हा खेळ बनला आहे. मनुष्य अवतार पण दाखवत आहेत. लक्ष्मी नारायणाचा जोडा कसा वरून येत आहे. आता वरून तर शरीरधारी कोणी थोडेच येतात. वरून तर प्रत्येकाची आत्मा येत आहे. परंतु ईश्वराचे अवतरण फार विचित्र आहे. तेच येऊन भारताला स्वर्ग बनवत आहेत. त्यांचा सण शिवजयंती साजरा करत आहेत. जर माहीत झाले की परमपिता परमात्मा शिव जीवनमुक्तीचा वरसा देत आहे, तर मग साऱ्या विश्वामध्ये गॉडफादरचा सण साजरा करतील. बेहदच्या बाबांची स्मृती साजरी तेव्हा करतील जेव्हा समजतील की शिवबाबाच मुक्तिदाता मार्गदर्शक आहेत. त्यांचा जन्म पण भारतामध्ये होतो. शिवजयंती पण भारतामध्ये साजरी करतात. परंतु पूर्ण ओळख नसल्यामुळे सणाची सुट्टी पण देत नाही. जे बाबा सर्वांचे सद्गती करणारे आहेत, त्यांची जन्मभूमी जिथे अलौकिक कर्तव्य येऊन करतात, त्यांचा जन्मदिवस आणि तीर्थयात्रा तर मोठ्या प्रमाणात साजरी केली पाहिजे. तुमचे स्मृतीस्थळाचे मंदिर पण इथेच आहे. परंतु कोणाला माहीत नाही की शिवबाबाच येऊन मुक्तिदाता आणि मार्गदर्शक बनत आहेत. सर्व म्हणतात की सर्व दुःखापासून सोडून सुखधामाला घेऊन चला.
परंतु समजत नाही. भारत फार सर्वोच्च खंड आहे. भारताची महिमा अपरंपार गायली जाते. इथे शिवबाबांचा जन्म होत आहे. त्यांना कोणी मानत नाही, स्टॅम्प बनवत नाही. इतरांचे तर फार बनवत राहतात. आता कसे समजावून सांगावे जे यांचे महत्त्व सर्वांना माहीत पडेल. विलायतमध्ये पण संन्यासी इत्यादी जाऊन भारताचा प्राचीन योग शिकवतात. जेव्हा तुम्ही हा राजयोग सांगाल तर तुमचे फार नाव होईल. त्यांना सांगा राजयोग कोणी शिकवला हे कोणाला पण माहीत नाही. कृष्णाने पण हठयोग शिकवला नाही. हा हठयोग संन्यासांचा आहे. जे फार चांगले लिहिणारे वाचणारे आहेत, जे स्वतःला तत्त्ववेते समजतात, ते या गोष्टीला समजतील आणि सुधारतील. म्हणतील की आम्ही पण शास्त्र वाचले आहेत, परंतु आता जे बाबा सांगत आहेत ते बरोबर आहे, बाकी सर्व चूक आहे. तर ते पण समजतील. बरोबर मोठ्यातील मोठे तीर्थस्थान हे आहे जिथे बाबा येत आहेत. तुम्ही मुले जाणता की याला धर्मभूमी म्हटले जाते. इथे जेवढे धर्मात्मा राहतात तेवढे कुठेच राहत नाही. तुम्ही किती दान पुण्य करत आहात. बाबाला ओळखल्यामुळे तन मन धन सर्व या सेवेमध्ये लावत आहात. बाबा सर्वांचे मुक्तिदाता आहेत. सर्वांना दुःखापासून सोडवतात. इतर धर्मस्थापक काही दुःखापासून सोडवत नाही, तर ते त्यांच्या नंतर येतात. क्रमाक्रमाने सर्व अभिनय करण्यासाठी येतात. अभिनय करत करत तमोप्रधान बनतात. मग बाबा येऊन सत्वप्रधान बनतात. तर हा भारत किती मोठे तीर्थ आहे. भारत सर्वात क्रमांक 1ची उंच भूमी आहे. बाबा म्हणतात माझी ही जन्मभूमी आहे. मी येऊन सर्वांची सद्गती करत आहे. भारताला स्वर्ग बनवत आहे. तुम्ही मुले जाणता की बाबा स्वर्गाचे मालक बनवण्यासाठी आले आहेत. अशा बाबांची फार प्रेमाने आठवण करा. तुम्हाला पाहून तर पण तसे कर्म करतील, इतर तसे कर्म करतील. त्याला म्हटले जाते अलौकिक दिव्य कर्म. असे समजू नका कोणी जाणत नाही. असे काही येतील जे तुमचे चित्र घेऊन जातील. चांगले चांगले चित्र बनले तर बोट भरून घेऊन जातील. बोट जिथे जिथे उभी राहील तिथे तिथे चित्र लावतील. तुमची फार सेवा होईल. फार मोठ्या मनाने हुंडी भरणारे सावलशहा पण निघतील, जे हे काम करण्यास सुरुवात करतील. कारण सर्वांना माहीत पडेल की हे कोण आहेत, जे जुन्या दुनियेला बदलून नवीन दुनिया स्थापन करत आहेत. तुमची पण अगोदर तुच्छ बुद्धी होती. तुम्ही आता किती स्वच्छ बुद्धी बनत आहात. तुम्ही जाणतात की आम्ही या ज्ञान आणि योगबळाने विश्वाला स्वर्ग बनवत आहोत. इतर सर्व मुक्तिधाममध्ये निघून जातील. तुम्हाला पण सत्ताधीश बनायचे आहे. बेहदच्या बाबांची मुले आहात ना. आठवणीमुळे शक्ती मिळते. बाबाला जगातील सर्वोच्च सत्ता म्हटले जाते. सर्व वेदशास्त्रांचा सार सांगत आहेत. तर मुलांना सेवेचा किती उमंग राहिला पाहिजे. मुखातून ज्ञान रत्नांशिवाय आणखीन काही निघू नये. तुम्ही प्रत्येकजण रूप बसंत आहात. तुम्ही पाहता की सारी दुनिया हिरवीगार होऊन जाते. सर्व काही नवीन. तिथे दुःखाचे नाव नाही. 5 तत्व पण तुमच्या सेवेसाठी हजर राहतात. आता ते नुकसानीचे काम करत आहेत, कारण मनुष्य लायक नाहीत. बाबा आता लायक बनवत आहेत. अच्छा, गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिली पॉईंट, रूप बसंत बनून मुखाद्वारे नेहमी ज्ञान रत्न सांगायचे आहेत. सेवेमध्ये उत्साह ठेवायचा आहे. आठवणीमध्ये राहायचे आणि सर्वांना बाबांची आठवण द्यायची आहे. हेच दिव्य अलौकिक कार्य करायचे आहे. दुसरी पॉईंट, खरेखुरे आशिक बनून एका माशुकावर समर्पित व्हायचे आहे, म्हणजे बळी चढायचे आहे. तेव्हाच खरी दिवाळी साजरी होईल. वरदान, गृहस्थ व्यवहार आणि ईश्वरीय व्यवहार दोन्हींच्या समानतेद्वारे नेहमी हलके आणि सफल भव. गृहस्थ व्यवहार आणि ईश्वरीय व्यवहार दोन्हींच्या समानतेद्वारे नेहमी हलके आणि सफल भव. सर्व मुलांना शरीर निर्वाह आणि आत्मनिर्वाहाची डबल सेवा मिळालेली आहे, परंतु दोन्ही सेवेमध्ये वेळेचे शक्तीचे समान लक्ष पाहिजे. जर श्रीमताचा काटा बरोबर असेल तर दोन्ही बाजू समान होतील. परंतु गृहस्थ शब्द बोलताना गृहस्थी होऊन जाता
तर मग बहाणेबाजी सुरू होते. त्यामुळे गृहस्थी नसून विश्वस्त आहे या स्मृतीने गृहस्थ व्यवहार आणि ईश्वरीय व्यवहार दोन्हींमध्ये समानता ठेवा, तर नेहमी हलके आणि सफल बनाल. बोधवाक्य: पहिल्या डिव्हिजनमध्ये येण्यासाठी कर्मेंद्रिय जित आणि मायाजित बना. पहिल्या डिव्हिजनमध्ये येण्यासाठी कर्मेंद्रिय जित आणि मायाजित बना. ओम शांती.